Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील BDS कॉलेजचे कट ऑफ पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना BDS मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, तर अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल। या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरीनुसार BDS कॉलेजसाठी किती मार्क लागतात, किती ऑल इंडिया रँकपर्यंत प्रवेश मिळाले आहेत, ही संपूर्ण माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आजच बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रात किती BDS कॉलेज आहेत त्या संदर्भाने माहिती घेऊ। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर आपण गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रात एकूण 5 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहेत। यामध्ये आपण पाहू शकतो गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई, नायर हॉस्पिटल अँड डेंटल कॉलेज मुंबई, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, असे मिळून महाराष्ट्रामध्ये 5 गव्हर्नमेंट BDS कॉलेज आहेत व या 5 कॉलेजेसमध्ये 376 जागा विद्यार्थ्यांसाठी आहेत। त्यातील 15% ज्या जागा आहेत त्या ऑल इंडिया कोटामार्फत भरल्या जातात व रिमेनिंग ज्या काही जागा आहेत त्यावर महाराष्ट्रातील जे काही डोमिसाईल विद्यार्थी आहेत ते प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत। त्यापुढे जर आपण प्रायव्हेट BDS कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो 25 प्रायव्हेट BDS कॉलेज आहेत व या कॉलेजेसमध्ये एकूण 2400 जागा आहेत। तर मागील वर्षी सेमी प्रायव्हेट डेंटल कॉलेजचा कट ऑफ काय गेला होता, हीच माहिती आता आपण घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही ओपन कॅटेगरीचे कट ऑफ गेले होते मागील वर्षी, ते तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता। मागील वर्षी ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्याला 289 मार्कापर्यंत सेमी प्रायव्हेट BDS कॉलेज मिळालं होतं। हे जे काही कट ऑफ आपण पाहत आहोत हे कॅप राऊंड 3चे कट ऑफ आहेत। त्यानंतर देखील काही राऊंड झाले होते, परंतु आपण या ठिकाणी सेफ स्कोअर म्हणून जो काही कॅप राऊंड 3चा कट ऑफ गेला होता तोच गृहीत धरत आहोत। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही OBC कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता 281, SCBCचा 264, NTBचा 285, NTCचा जो आहे कट ऑफ 281 पर्यंत आला होता। त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता जे विद्यार्थी NTD मध्ये आहेत या विद्यार्थ्यांना 286, VJ कॅटेगरीचा कट ऑफ 282, SC कॅटेगरीचा 285 आणि ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 212 मार्कापर्यंत राहिला होता। व जे विद्यार्थी मॅनेजमेंट म्हणजेच IQ कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटामार्फत प्रवेश घेतात अशा विद्यार्थ्यांना 114 मार्कवर देखील मागील वर्षी कॅप राऊंड 3 मध्ये डेंटल कॉलेजला प्रवेश मिळाला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये BDSचे कट ऑफ कॅटेगरीनुसार राहतात। या ठिकाणी जे आपण कट ऑफ पाहिले आहेत ते कॅप राऊंड 3चे आहेत। कॅप राऊंड 3 नंतर डेंटल कॉलेजचे जे कट ऑफ आहेत ते 10 ते 15 मार्काने कमी झाले होते। त्यामुळे जर तुमचे यावर्षी मार्क कमी येत असतील, साधारण 260, 265, 270 या दरम्यान, तर काळजी करण्याची गरज नाही। तुम्हाला देखील कॅप राऊंड मार्फत यावर्षी महाराष्ट्रात BDSला ॲडमिशन मिळू शकतं। या ठिकाणी ही जी काही ऑल इंडिया रँक आपण दिलेली आहे ती लक्षात ठेवा। या ऑल इंडिया रँकपर्यंत जर तुमची यावर्षी ऑल इंडिया रँक आली तर कॅप राऊंड 3 पर्यंतच तुमचं 100% डेंटल कॉलेजला ॲडमिशन होणार आहे। जरी थोडी जास्त ऑल इंडिया रँक गेली व मार्क 260, 265 पर्यंत आले तर तुम्हाला कॅप राऊंड 3 नंतर डेंटल कॉलेज मिळेल। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच
हा व्हिडिओ ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BDSला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांची या व्हिडिओमुळे मदत होईल। व ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात। पेड काउन्सिलिंग संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता। नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 99 60 42 66 95। तसेच जो आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तो तुम्ही 75 88 06 82 73 या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता व पेड काउन्सिलिंग संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता।